नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। केंद्र राज्य माननीय नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कर्मचारी कामगार शेतकरी भारतीय जनता यांच्या विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज देशव्यापी संप करून आयटक कामगार संघटना, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार, बँक कर्मचारी, औद्योगिक कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांचे आंदोलन कशा पद्धतीने पार पडलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे आंदोलन कशा पद्धतीने यशस्वीपणे पार पडलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही अपडेट पाहू शकता। केंद्र राज्य माननीय श्री नरेंद्र मोदी, माननीय श्री देवेंद्र फडणवीस या सरकारच्या कर्मचारी कामगार शेतकरी भारतीय जनता यांच्या विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी संप करून आयटक कामगार संघटना, भाकपचे अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार, बँक कर्मचारी आणि औद्योगिक कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांचे आंदोलन अकोला दिनांक आहे 12/2/2026। बघा, आजची ताजी अपडेट आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। केंद्र राज्य माननीय नरेंद्र मोदी, माननीय श्री देवेंद्र फडणवीस या सरकारच्या कर्मचारी कामगार शेतकरी भारतीय जनता यांच्या विरोधी धोरणाचा निषेध करीत आयटक कामगार संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अंगणवाडी, आशा, बँक कर्मचारी तर्फे गुरुवारी पोलिसांनी मोर्चांची परवानगी नाकारल्यामुळे प्रमिलाताई ओक हॉल येथे सभा घेऊन प्रमिलाताई ओक यांनी बघा पाहू शकता, प्रमिलाताई ओक यांनी या ठिकाणी हा जो संप आहे सभा घेऊन यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, बँक कर्मचारी, औद्योगिक कामगार व इतर संघटनांनी सहभाग झाला। या आंदोलनामध्ये अनेक पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला। जे कायदे मंजूर करीत आहे अथवा रद्द करत आहेत त्यांचा या संपाद्वारे आम्ही निषेध करीत आहोत। आमचे स्पष्ट मत आहे की हे कायदे श्रमिकांच्या व देशाचे पोट भरणारे शेतकऱ्यांचे कामगार कर्मचारी हितांविरुद्ध आहेत व मोठ्या श्रीमंत मालक वर्गांची या ठिकाणी तळी उचलून धरणारे केंद्र आहे। केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती तीन पायी सरकार कामगार विरोधी व भारतीय जनविरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप अंगणवाडी, आशा, EPS पेन्शनधारक, कृषी विद्यापीठ कामगार, बँक कर्मचारी, MIDC कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी व भाकपने केला आहे। सुधारणांच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकारने नवीन 4 कामगार कायदे म्हणजे लेबर कोड बिल लागू केल्या। नंतर फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट या अशा तरतुदी आहेत ज्याने कित्येक दशके संघर्ष करून मिळवलेले कामगारांचे हक्क रद्दबादल होतील आणि मालकांच्या हातामध्ये कामगारांना हवे तसे लुबाडून घेण्याची मुभा राहील। IBC कायदा 2016 या कायद्याद्वारे राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेले श्रीमंत मालकांचे कित्येक कोटीचे कर्ज माफ करण्यात आले आहे। लेबर कोड बिल, IBC कोड रद्द करा। EPS पेन्शनधारक, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार व सर्व योजना कर्मचारी यांना 9,000 पेन्शन व त्यावर महागाई भत्ता व राज्य आरोग्य विमा ESIC लागू करा। बँक व इतर सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे। किमान वेतन 26,000 रुपये। अंगणवाडी, आशा, कृषी विद्यापीठ कामगार व शालेय पोषण आहार योजना कामगारांना कर्मचारी कायम कर्मचारी जाहीर करा। इंधन व गॅस सिलेंडर दरवाढ कमी करावी। वाढत चाललेली महागाई कमी करा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत भत्ता तातडीने देण्यात यावा। निवृत्त मृत्युमुखी पडलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना एक रकमी लाभ उपदान ग्रॅच्युइटी द्या किंवा देण्यात यावा। अशा कर्मचारी थकीत असलेला मोबाईल त्वरित द्या। वाढत चाललेल्या बेरोजगारीला आळा घाला। केंद्र व राज्य सरकार विभागातील जी रिक्त असलेली पदे आहेत ते या ठिकाणी त्वरित भरा। आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेच्या ज्या जाचक अटी आहेत त्या या ठिकाणी शिथिल करा। पत्रकार यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण करा। मनरेगा योजना नाव बदलू नका। योजनेत 200 दिवस काम आणि प्रतिदिन 600 रुपये वेतन मनरेगा कामगारांना वेतन द्या। शेतकरी आणि शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा।
अन्यथा देशातील शेतकरी, कामगार, कर्मचारी दिल्लीत येऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत बसणार. या इशारासह 20 मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, कामगार मंत्री, मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे. या संपाला अनेक पक्षांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या केंद्रीय कमिटीने युथ फेडरेशन जाहीर समर्थन दिले. अकोल्यात रमेश गायकवाड, सुनीता पाटील, नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन होऊन या आंदोलनात राज्य कौन्सिल सदस्य नयन गायकवाड, राज्य कौन्सिल सदस्य सुनीता पाटील, सुरेखा ठोसर, सरोज मूर्तिजापूरकर, दुर्गा देशमुख, महानंदा ढोक, सुनंदा पद्मने, मंगला अढऊ, ज्योती ताथोड व कल्पना महले, वंदना डांगे, उषा महले, माधुरी परनाटे, प्रिया वरोटे, सुमित गायकवाड, निलेश ठाकरे, पूनम खोब्रागडे आणि प्रवीण महाजन विजय काळे, माननीय संपादक साहेब व वार्ताहर साहेब. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच ही जी संप आहे, हे जी एकदिवसीय संप आहे, देशव्यापी संप अशा पद्धतीने वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून पार पडलेला आहे. एकूणच अकोला जिल्ह्यातील दिनांक 12/2/2026 रोजी एकूणच शेतकरी, भारतीय जनता यांच्या विरोधी धोरणाच्या निषेधार्थ हा देशव्यापी संप कामगार, आयटक संघटना, कामगार संघटना, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार, बँक कर्मचारी, औद्योगिक कामगार आणि इतर कामगार या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा पद्धतीने पार पडलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.